solved example मधलं example 4. The cost of 2 books, 6 notebooks and 3 pens is rupees 120. The cost of 3 books, 4 notebooks and 2 pens is rupees 105, while the cost of 5 books, 7 notebooks and 4 pens is 183. Using this information, find cost of 1 book, 1 notebook and 1 pen. तर इथे आपल्याला कॉस्ट दिलेली आहे. कॉस्ट ऑफ 2 बुक्स नंतर नोटबुक्स आणि पेन्स. कॉस्ट ऑफ 2 बुक्स, 6 नोटबुक्स अँड 2 पेन्स कॉस्ट आहे 120 रुपीज. The cost of 3 books, 4 notebooks and 2 pens is the 3 pens equal to 120. The cost of 3 books, 4 notebooks and 2 pens is 105, and cost of 5 books, 7 notebooks and 4 pens is 183. तर इथे आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ह्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर कॉस्ट ऑफ वन बुक, 1 नोटबुक अँड 1 पेन. म्हणजे एक पुस्तक, एक वही आणि एक पेनची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे ह्या इन्फॉर्मेशन वरून. तर या इथे 3 इक्वेशन्स आपण लिहू शकतो, कारण इथे 3 इन्फॉर्मेशन्स दिलेले आहेत. प्रत्येक ह्याचे आपल्याला कॉस्ट दिलेली आहे. तर ह्यावरून आपण आधी इक्वेशन्स तयार करायचे. आता इथे आपण समजायचंय की एका पुस्तकाची किंमत ही X रुपीज आहे, एका नोटबुकची किंमत ही Y रुपीज आहे आणि एका पेनाची किंमत ही Z रुपीज आहे. कॉस्ट इन रुपीज असं आपण समजू आणि मग त्यावरून आपण इथे इक्वेशन्स तयार करू शकतो. आता 2 बुक्स 1 बुकची कॉस्ट किती आहे, X आहे. मग 2 बुकची कॉस्ट किती होणार, 2 इंटू X, 2 गुणिले X. जर एका वहीची किंमत, एका पुस्तकाची किंमत जर X असेल तर 2 पुस्तकांची किंमत किती असणार आहे, 2 गुणिले एका वहीची किंमत म्हणजे 2X. नंतर 6 नोटबुक्स आहे. जर एका नोटबुकची, एका वहीची किंमत Y आहे तर 6 नोटबुकची किंमत किती असणार आहे, कॉस्ट किती असणार आहे, 6Y. तसंच 3 पेन्स आहेत. एका पेनाची किंमत Z आहे तर 3 पेनाची किंमत किती असणार आहे, 3Z. आणि ह्या सगळ्यांची ऍडिशन जर केली ह्या कॉस्टची तर ती किती आहे, 120 डिग्री प्लस. तर इथे आपण असं इक्वेशन लिहू शकतो, 2X + 6Y + 3Z इक्वल टू 120. 2X, 6Y and 3Z. तसंच 3X + 4Y + 2Z इक्वल टू 105. आणि तिसरं इक्वेशन 5X + 7Y + 4Z इक्वल टू 183. तर हे असे 3 इक्वेशन झालेले आहेत आणि these 3 इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स. मग इथे आपण क्रेमर्स फॉर्म्युला वापरायचा आहे. क्रेमर्स फॉर्म्युला और क्रेमर्स रूल. बाय क्रेमर्स रूल आपण इथे X, Y, Z ची व्हॅल्यू काढणार आहोत. बाय क्रेमर्स रूल X = dx/d, Y = dy/d and Z = dz/d. and dx, dy, dz are determinants. तर ह्या इक्वेशन्स वरूनच आपण हे डिटर्मिनंट आधी तयार करायचं. आधी डी ची व्हॅल्यू काढायची, डी डिटर्मिनंट तयार करायचं आहे. सोल्युशन. लेट ₹X, ₹Y, ₹Z be the cost of 1 book, 1 notebook and 1 pen respectively. मग आता ह्यावरून आपण इक्वेशन तयार करू. पहिले इक्वेशन आहे 2X
2 books, 6 notebooks and 3 pens plus 3z ह्यांची सगळ्यांची कॉस्ट किती आहे 120 डिग्री 120 रुपीज डिग्री नाही रुपीज. आता दुसरी इक्वेशन तयार करू. द कॉस्ट ऑफ 3 बुक्स 3x प्लस 4 notebooks means 4y plus 2 pens means 2z equal to 105. Third equation, the cost of 5 books means 5x plus 7 notebooks means 7y plus 4 pens means 4z आणि ह्या सगळ्यांची कॉस्ट किती आहे बेरीज किती होणार आहे सम किती होणार आहे 183 इथे आहे. आता हे 3 इक्वेशन आपल्याला मिळालेले ह्याच्यावरून आपल्याला डी लिहायचं आहे डिटर्मिनंट डी. तर इथे आपल्याला फक्त कोइफिशियंट घ्यायचे एक्स वाय आणि झेड चा. तो फर्स्ट रोला लिहायचा हा सेकंड रोला लिहायचा आणि हे थर्ड रोला. मग इथे कोइफिशियंट 2 घ्यायचे 2 6 and 3 नंतर 3 4 3 4 2 and 5 7 4 5 7 4. आता हा डिटर्मिनंट आपल्याला एक्सपांड करायचा आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची. तर हा इथे आपण फॉर्म्युला वापरू एक्सपान्शन फॉर्म्युला एक्सपांड करू डिटर्मिनंट डी. मग 2 into take cross multiplication and subtract 4 into 4 16 minus 7 into 4 17 minus 6. Now take remaining elements which are not in first row and second column म्हणजे 3 4 and 5 2. 3 into 4 12 minus 5 into 2 10 plus 3 ने मल्टिप्लाय करायचे. टेक्स रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम्स. इथे टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट 3 into 7 21 minus 5 into 4 20. हे सॉल्व करू आपण. इक्वल टू 2 16 minus 14 2 minus 6 12 minus 10 2 plus 3 21 minus 21 2 into 2 4 minus 6 into 2 12 plus 3 into 1 3. Now 4 plus 3 7 minus 12 minus 5 or negative 5. D equal to negative 5. आता ह्याच्यानंतर आपल्याला dx काढायचा आहे. dx काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे. हा बाकी सेकंड अँड थर्ड कॉलम तसेच ठेवायचे. चेंज ओनली फर्स्ट कॉलम. इथे फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे. 120 105 and 183 120 105 183 फर्स्ट कॉलमला आणि सेकंड आणि थर्ड कॉलम तसाच लिहायचा आहे. 6 4 7 3 2 4. आता हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. परत एक्सपान्शन फॉर्म्युला घ्यायचा आहे. 120 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम 4 into 4 16 minus 7 into 2 14 minus 6 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम 104 6 ने मल्टिप्लाय करतोय. 105 into 4 minus 183 into 2 183 into 2 plus 3 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम 105 into 7 105 into 7 minus 183 into 4. इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि सबट्रॅक्ट करायचं आहे. आता इथे हे मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्ट करायचं. इथे हे मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्ट करायचं. त्याच्याऐवजी आपण इथे कॉमन काढू शकतो ह्या डिटर्मिनंट मध्ये. इथे 120 105 and 183. तर इथे 120 105 आणि 183 ह्याला 3 ने भाग जातो. कंप्लीट भाग जातो. मग आपण इथे 3 हे घेऊ शकतो डिटर्मिनंटच्या बाहेर आणि इथे मग संख्या पण लहान येतील. मग आता 3 टेक 3 आउटसाइड 3 टेक 3 फ्रॉम फर्स्ट कॉलम
common, take 3 common from first column C1 from C1. मग आता 3 नी ते डिवाइड करायचे and 3 1 3 6 जा 18 and 3 1. मग 6 4 7 3 2 4. आता हा डिटर्मिनंट थोडासा लहान झाला आहे. हे जे नंबर्स आहेत त्याच्यापेक्षा इथे नंबर्स कमी आहेत, लहान आहेत त्याच्यामुळे इथे आपण मल्टिप्लिकेशन अजून आपल्याला इझी होईल. आता इथे आपण हा डिटर्मिनंट एक्सपांड करू आणि नंतर जे आन्सर येईल त्याला 3 ने मल्टिप्लाय करू. इक्वल टू और therefore 3 40 16 minus 14 2 40 into 2 80 minus 6 140 minus 122 8 and 1 plus 3 245 minus 244 245 वजा 244 म्हणजे 1. आता इथे हे सॉल्व करू. हे सॉल्व केल्यानंतर dx इक्वल टू निगेटिव्ह 75 dx इक्वल टू निगेटिव्ह 75. तर dy काढू आपण. तर इथे आपण फक्त ह्या डिटर्मिनंट मध्ये सेकंड जो कॉलम आहे तो चेंज केलाय. 120 105 आणि 183 ते सेकंड कॉलमला लिहिले. आता ह्याच्यावरून आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची ह्या डिटर्मिनंट वरून. तिथे परत आपण 3 कॉमन घ्यायचं. मग अशी जसं कॉमन घेतलं टेकिंग 3 कॉमन फ्रॉम कॉलम सेकंड कॉलम. इथे 2 3 5 इथे 40 नंतर 3 5 जा 15 3 6 जा 18 and 3 1 जा 3 नंतर 3 2 and 4. आता हा आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचा आणि 3 ने त्याला नंतर मल्टिप्लाय करायचं. मग 2 into 35 into 4 minus 61 into 2 61 into 2. तर इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून dy इक्वल टू निगेटिव्ह 16. आता आपल्याला dz काढायचं आहे. तर dz काढण्यासाठी फक्त आपल्याला थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. ह्या डिटर्मिनंटचा सेकंड तसाच ठेवायचा आहे आणि फर्स्ट पण तसाच ठेवायचा आहे. 2 3 5 फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 6 4 7 आणि थर्ड कॉलम मध्ये 120 105 and 183. परत 3 इथे कॉमन घ्यायचंय आणि राईट रिमेनिंग एलिमेंट्स 40 35 and 61. हा सॉल्व करून घेऊ आपण आणि dz ची व्हॅल्यू काढू. तिथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू काढली dz ची. dz इक्वल टू निगेटिव्ह 30. आता इथे d ची व्हॅल्यू माहिती आहे, dx माहिती आहे, dy माहिती आहे, dz माहिती आहे. यावरून आता x y z by Cramer's rule or formula x equal to dx upon d. X equal to dx is a negative 75 upon negative 5 means 15. x equal to 15. x बरोबर 15. तर y काढू आपण. y बरोबर dy आहे निगेटिव्ह 16 and d आहे निगेटिव्ह 5. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 5 1 जा 5 and 5 2 जा 12 10. 5 2 जा 5 1 जा 5 and 5 2 जा 10. y equal to 12. The dz equal to negative 13 divided by negative 5 means 6. z equal to 6.
Therefore, cost of one book equal to ₹15. ₹15. Cost of one notebook equal to ₹20. And cost of one pen equal to ₹6. तर इथे पुस्तक 15 रुपयाचं आहे, वही 12 रुपयाची आहे आणि पेन 6 रुपयाचा आहे. आता ह्या व्हॅल्यू बरोबर आहेत का नाही, या किमती बरोबर आहेत का नाही, त्यासाठी आपण ह्यापैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये एक्स, वाय आणि झेड म्हणजे एक्स इक्वल टू 15, वाय इक्वल टू 12 आणि झेड इक्वल टू 6 कोणत्या इक्वेशन मध्ये आपण ठेवायचे आणि ते सॅटिस्फाय होतं का नाही ते चेक करायचे. आता इथे आपण टाळा करतोय की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही ते. हे इक्वेशन घेतलं आपण 2x + 6y + 3z इक्वल टू 120. पुट हिअर x equal to 15 and y equal to 12 and z equal to 6 and solve. 15 into 2 13, 6 into 12 and 6 into 3 equal to 120. आता यांची ऍडिशन आपण करायची, इतकी येते का बघायचे. 30 प्लस या दोन्हींची ऍडिशन करू आधी आपण. 8 + 2 10, 7 + 1 and 1 9, 30 + 90 120 and equal to 120. LHS equal to RHS. म्हणजे हे जे आपण आन्सर काढलेले ते बरोबर आहे. तसंच तुम्ही आता दुसरे इक्वेशन घेऊन त्याच्यामध्ये एक्स वाय झेड, तिसरे इक्वेशन घेऊन त्याच्यामध्ये एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू ठेवून व्हेरीफाय करा, पडताळा करा.